मत हे विचारात घ्यावं लागतं. एखादी जागा आपण लढलेलो असतो आणि ती आता कमजोर असेल तर आपण तिथे काय करू शकतो, त्या बदल्यात दुसरी कोणती जागा आपण लढू शकतो का, याची चर्चा प्रत्येक मतदारसंघात आपण करायला हवी आणि ती आम्ही सगळ्यांनी केलेली आहे. आम आदमी पक्षाने भरूचमध्ये उमेदवार काल जाहीर केलेला आहे. एकीकडे इंडिया आघाडीमध्ये चर्चा आणि दुसरीकडे उमेदवार जाहीर करणं, हे कसं बघता? इंडिया याच्यावरती माझ्या माहितीप्रमाणे आम आदमी पार्टी आणि काँग्रेस पक्षात सुद्धा गेल्या 2 दिवसात दिल्लीत चर्चा झालेली आहे. सर, आणखी एक प्रश्न. हरियाणामध्ये नवनियुक्त मंत्र्यांचाच पराभव झालेला आहे विधानसभा निवडणुकीत. राजस्थानमध्ये माफ करा. एकीकडे ही आहे भाजपची ही अवस्था आहे, दुसरीकडे 150 उमेदवार नवीन असणार आहेत भाजपचे संपूर्ण देशभरात. राजस्थानमध्ये 1 महिन्यापूर्वी शपथ घेतलेल्या मंत्र्यांचा पराभव होतो पोटनिवडणुकीत. यावेळेला बहुतेक पोटनिवडणुकीत भाजपा गाफील राहिली आणि EVM मशीन सेट करायला विसरली. हा याचं उत्तर आहे. 150 उमेदवार नवीन दिले जाणार आहेत. देऊ द्या ना, देऊ द्या. प्रधानमंत्री पदाचा उमेदवार तुम्हाला नवीन दिसेल 2024 साली. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.